मी आता असं आहे आमच्याच गावात मोठणे सडेवाडी दोन नारळांच्या झाडावर वीज पडलेली असतात आणि ती आपल्याक तोडूची असत. या पावसात पडणार होतो घरावर मस्त केलं ना. नाही या जमला नसता कोणा पडलेली गाडी घालून घालून तोडून दिल्या घरावर पडणार होते ते तोडून घेतले. त्याबद्दल धन्यवाद तुका चांगलं सो. मी आता असं आहे आमच्याच गावात मोठणे सडेवाडी नारळाच्या झाडावर असं आहे नारळ काढलंय आणि एक नारळाचं झाड तोडूता असा वीज पडलेली. खायच्या महिन्यात पडलेली ती गेल्या वर्षी वीज पडलेली जवळजवळ गणेश चतुर्थीच्या बाहेर वाटतं म्हणजे एका दसऱ्या हारी ना. हां विजया दसऱ्या हारी वीज पडलेली आणि चांगला धरता नारळाचं झाड विजेमुळा नष्ट झालेला असा. दोन झाडांवर वीज पडलेली आणि घर जवळ असा वीज पडान दोन नारळाची झाडं नष्ट झालेली असत ती तोडूची असत. पण आता पावसाळा चालू झालेलो असा सांगान बरेच दिवस झालेले तोडूचा म्हणान आणि मालक माका रोज गाळी घाली मालकीन रोज गाळी घाली माका झाड कधी तोडूक येतलंच तर घरावर पडाची शक्यता असा. कारण आता पाऊस पडता असा आणि पावसाळ्यात कुजान घरावर पडा शकता बरोबर घर बाजूकच असा. नुकतीच नारळ धराक लागलेले त्याका नारळ मीच काढायचो पण वीज पडली असा ह्या नारळा झाड असा तर आपल्याक तोडूचा असा. इकडचा आता छोटा झाड असा पण आपण धरत होता. दोन नारळांच्या झाडावर वीज पडलेली असा आणि ती आपल्याक तोडूची असत. डायरेक्ट काय धावची नाही बारीक बारीक करूचे लागतले असत. कारण बाजूक घर असा बाजूक एक हापूस आंब्याचा झाड असा एक सागवान असा बाजूक मांगर असत चौशे वाजून अडचण असा तर बारीक करूचा असा वरसून. तर बघूया आपला काम कसा होता आता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझं काम तुमका आवडलं तर नक्की लाईक करा आणि आशीर्वाद चांगलं द्यावा. धन्यवाद. ह्या नारळाचा झाड असा जवळजवळ 10-20-25 फूट असा 20-25 फूट असा. इकडे घर असा इकडे हापूस आंब्याचा कलाम असा इकडे मांगर असा इकडे मांगर असा ह्या नारळाचं झाड असा आणि सगळी ही 1 2 3 4 तीन नारळ झाडा घराच्या पाटल्या आराक लावलेली असत. आता आम्ही उतारतोय खाली आणि त्या नारळ झाडावर चढतोय. डायरेक्ट आपल्याक बारीक करूचा असा आणि तुकडे करून खाली टाकूचे असत. बघूया. बरेच दिवस झालेले आहेत या माडा नारळ झाडा आता काय कुसकुशीत झालो काय समजत नाही त्याच्यामुळे असा आधीच जावता लागता. या ठिकाणी नरम लागत पेसून पडतो रो माड. बघूया पडता का नाही माडासकट मी येईन खाली माडासकट मी येईन खाली डायरेक्ट घाली कावलार नको असं इकडे टाक वर गेल्याशिवाय पाठी कसं येतो तो. हा हा काय पडलं तर कावलारच पडतो नाही. हे वरून तोडत जा आता. काय करायचं इथे त्या रशी बांधत टाकायची आणि इथून ह्याला बांधा.
आता जमला? बघा आता काय करायचं, बंद करायचं. कॅमेरामन जमलो आमचो. मोतीराम सदाशिव धुरी मुंबईतून निवृत्त होऊन दिले खय होतास कामाक. बजाज. बजाज बजाज ऑटो. तर एक नारळा झाड होता. हा ते एक नारळा झाड होता. हा घरावर पडणार असता ह्या झाड. आणि नाही नाही दम लागतं म्हणून ते काय नाही 10 रुपयान दगड दिलं लगेच उचलतास. गडगे घातलास जडे नाही तर चाचलं दगड तुमका उचलत नाही. हा बकऱ्याचा मटण खातात महिन्याच्या महिन्याक उचला हळट थोडं उचलत नाही तुमका. मग शियाबाद आता कसा झाला. काय हो सांगत राहता. आता कसा उचलला उचलायचा तुला पण अजून घेऊन जा. मग आता कसा हे दम लागत रे. काय नाही दम लागत. पैसा असला की सगळे काम होत आहेत. तर हे झालं असतो तो या पावसात पडणार होतो घरावर. तर 2 नारळाची झाडा तोडली. तो घेऊन कपडे वीज पडलेली आणि दह्याचा मोठा झाड होता ना तर संपूर्ण म्हणे पोकळ झालेला वरसून. आणि थोडंफार वर जातय वरचो तुकडो मारूक तर मी खाली येणार असतंय डायरेक्ट कौलार राहणार असतंय. त्याच्यामुळं ही अशी जी म्हणजे कोवळा होता झाड. या कोवळा होता हो त्याच्यामुळं आता कुरकुरीत झालेला शाप खुसखुशीत झालेला. काय पैसे आणि वरसून काय मी देतो वरसून पूर्णपणे पोकळ होता. जवळजवळ 3-4 फूट पाकिटातलं घे. खाली तुकडो मारलेलो असा. आणि जर वर जाताय तर काय माझा खरा नाही होता. त्याच्यामुळं अशी कामा करताना सावधगिरी बाळूक होई. सावधगिरी. होय होय होय. पण मस्त केलं ना. नाही या जमलं नसतं कोणा. हा चढवताना झाडावर. नाही नाही तोच म्हणून त्यानं हं त्या खाली नाही कसं पाडलं. ता नाही तेवढाच ता. काय आता बघूया हं? गोडभर चहा घ्यावया. दक्षिणा काय देतात ती घ्यावया आणि वाटेक लागाया. आणि आपले मार्गस्थ होऊया. हं हे केलंच तर बरं केलं. हा आता ता केलंस ता बरा केलंस. ह्यो एक आता ह्या एक जण झाडा थंय एक झाडा ह्यो आता ना ह्यो 2-3 वर्षांनी पूर्व ह्या पत्रे रोयतलो पत्रे फोडतलो. सावळा बांधान ठेवलोय मी तेव्हाच चांगलं पाठी ओढूया म्हणान. तगडे 5 टाक बांधा येऊन चांगलं अशी जोरी लावून 5 टाक बांधावून चांगलं. हैसर बांधा बोलावे. हा सायल्याक बांधान ठेवा तगडे दोरी लावून पाठी ओढून ठेवा. हो दे सरळ. नारळाचं झाड तोडून घेतला दिल्यान तोडून गाडी घालून घालून तोडून दिल्यान वीज पडलेली. ते विजेमुळे नारळ 2 खराब झालेले. घरावर पडणार होते ते तोडून घेतले. धन्यवाद तुका चांगलं सो.